आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, अरे तू जरा काय फॅक्टरी बाहेर गेलास, इथे नुसतं गोंधळ माजला होता. म्हणजे स्वानंदीने चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. मला खरंच खूप छान वाटलं. माहितीये, एक स्त्री म्हणून ना अशा चॅलेंज ऍक्सेप्ट करणाऱ्या मुली मला खरंच खूप आवडतात. कौतुक वाटलं मला तिचं. पण या मणीचा काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे त्याने फॅक्टरीत सीसीटीव्ही लावले ही गोष्ट त्याने आपल्याला सांगायला हवी होती ना. इतके मोठे निर्णय तो परस्पर कसे काय घेतो? स्वानंदी कुठे? का काय मी विचारतोय म्हणून. कुठे आहे स्वानंदी? आली आहे का ती फॅक्टरीत? हो, ती आली आहे फॅक्टरीत. पण सुजित, मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतेय. तुझं लक्ष नाहीये का माझ्याकडे? म्हणजे मगाची थोडक्यासाठी आमची चुकामुक झाली असणार. मला तर वाटलं होतं ती आज फॅक्टरीतच. तिला भेटायला हवं. सुजित, मी तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगतेय. तुझं लक्ष नाहीये का? सांग. मणीने आपल्या फॅक्टरीमध्ये सीसीटीव्ही लावले आणि ही गोष्ट त्याने आपल्याला सांगितलेलीच नाहीये सुजित. आता हे सीसीटीव्हीचं काय मध्येच संचिता? मध्येच नाही, त्या सीसीटीव्हीत स्वानंदीने शिवलेले कपडे कुणी खराब केले हे रेकॉर्ड झाले. कोणी केलंय हे? अरविंदने. अरविंद? हो ना, मलाही तोच प्रश्न पडला. आणि बिचारी स्वानंदी, त्या अरविंदच्या मस्करीमुळे तिची नोकरी जायची वेळ आली असती. मस्करी? याला मस्करी म्हणतात संचिता? हे जर आपल्याला कळलं नसतं की कोणी केलंय तर स्वानंदीवर काय वेळ आली असल्याची कल्पना आहे तुला? तू शांत हो सुजित. हे बघ, मला आहे ना कल्पना. पण अरविंद याआधी असं कधी वागला नव्हता रे. मग हे बघ, आपल्याला माहिती आहे ना तो तापट आहे, स्टाफवर चिडतो. पण ते भल्यासाठीच असतं. स्टाफच्या काम चांगलं व्हावं यासाठीच असतं ना. आणि डे वन पासूनच अरविंद आणि स्वानंदीची काहीतरी खुन्नस आहे रे. त्यांचा काहीतरी सीन आहे. वाव. आणि हे सगळं तू आत्ता सांगतेस मला? सुजित, आय एम सो सॉरी. पण मला खरंच माहिती नव्हतं हे प्रकरण इतक्या टोकाला जाईल. मला असं वाटलं की 2 एम्प्लॉईज मधली टशन आहे ती आज ना उद्या संपेलच ना. सॉरी माय फूट. आता तू सॉरी बोलून काय होणार आहे? जे घडायचं ते घडलंयच ना. सुजित, तू शांत हो ना. हे बघ, आपण काहीतरी मार्ग काढू ना. आणि जे नुकसान झालंय ना त्याची नुकसान भरपाई आपण करू शकतो. अरे, ऑर्डर आत्ताही कॅन्सल करता येईल. तू शांत राहा. आणि अरविंद काय, स्वानंदी काय, ही महत्वाची माणसं आहेत ना. म्हणजे ते जर सोडून गेले तर आपल्या कंपनीचाच लॉस आहे. आणि हे बघ, अरविंदने त्याची चूक ऍक्सेप्ट केली आणि राजीनामा सुद्धा दिला. पण तरीही मी त्याला थांबवलंय अजून. म्हणजे मला असं वाटतंय की तू स्वतः एकदा या प्रकरणात लक्ष घाल प्लीज. बाकी काय तुझा निर्णय आहे. हो, मान्य असेलच. अरविंदला आत्ताच्या आत्ता माझ्या केबिन मध्ये घेऊन ये लगेच. हा. साहेब, आत येऊ? साहेब, जे काही बी घडलं ना त्यात माझी काही बी चूक नव्हती. तुला काही बोलण्याची गरज नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. प्लीज एक्सप्लेन करायला जाऊ नकोस. अरविंद, चूक कळली की आपण काय करतो? माफी मागायची. माफी मागायची असते ना अरविंद. तो मागेल ना माफी. अरविंद, स्वानंदीची माफी माग. हो मॅडम, याची खरंच काही बी गरज नाहीये. गरज आहे स्वानंदी. त्याने चूक केली, त्याने माफी मागितली पाहिजे. ओके अरविंद? सॉरी, मला माफ कर. माझ्यामुळे तुला त्रास झाला.
सुजित, त्याने मागितली आहे माफी. आता हा विषय आपण इथेच थांबवायचा का? असा कसा विषय थांबे? विषय आता सुरू झालाय. अपमान सगळ्यांसमोर करायचा आणि माफी ही अशी केबिन मध्ये. नॉट डन. अपमान सगळ्यांसमोर केलायस, स्वानंदीची माफी सगळ्यांसमोर मागायचीस. आणि जर असं नाही केलंस नोकरीवरून काढून टाके ना. स्वानंदी, मी तुझ्यासोबत असं वागायला नको होतं. चुकलं माझं, माफ कर मला. एक मिनिट अरविंद, ज्या पद्धतीने तिचा अपमान केलास ना तितक्याच विनम्रपणे तिची माफी माग. काय सुजित? अहो साहेब, पण याची काय गरज आहे? म्हणजे कशी माफी मागायची आहे त्याने? मणी सर सांगतो ना. स्वानंदीने कशी माफी मागितली होती? मणी दादा, मी सांगू. म्हणजे काय झालं, संचिता मॅडम इथे उभ्या होत्या, अरविंद सर इथे उभे होते आणि स्वानंदीने अशी इथे असे गुडघे टेकून आणि हात जोडून माफी मागितली होती. थँक्यू राजाराम. संचिता मॅम अशी खाली बसून, खाली मान घालून आणि हात जोडून. बरोबर ना सुजित? मला पटलंय मणीचं. नाही म्हणजे अपमान ज्या इंटेन्सिटीचा झालाय, प्रायश्चित्त पण त्याच इंटेन्सिटीचा असायला हवं. बरोबर? सुजित साहेब, मनीष साहेब, हो ह्या सगळ्यांची काही बी गरज नाही. म्हणजे त्यांना त्यांची चूक कळाली, त्यांनी मला माफी मागितली, ती बी सगळ्यांसमोर. एवढंच बस आहे माझ्यासाठी. आणि हे सगळं करण्यापेक्षा ना आपण फसलेली ऑर्डर कशी पूर्ण करता येईल आणि नुकसान कसं टाळता येईल याच्यावर जरा जास्त फोकस करूयात. नाही ते करूच आपण ते. पण त्याआधी मी म्हणतोय तशी माफी तर मागू देत. मलाही पटतंय. स्वानंदी, चूक झाली माझी, माफ कर मला. आय एम सॉरी. केलं मी माफ तुम्हाला. उठा आता. देवी आई तुम्हाला सद्बुद्धी देव. सर उठा आता. अहो उठा. एक मिनिट अरविंद, शिक्षा अजून पूर्ण नाही झाली. ही फक्त माफी मागितलीस. पण ह्या सगळ्या शर्ट्सचं काय? स्वानंदीनं रात्रभर जागून मेहनत करून जे शर्ट शिवले होते, जे तू खराब केलेस, ते सगळे तू शिवायचेस. एवढंच नाही, ऑर्डर पूर्ण होण्यासाठी जेवढे शर्ट्स लागणार आहेत ना आपल्याला, ते सगळे पण तू पूर्ण करायचेस. मी काय म्हणतो सुजित, डेडलाईन बघता इतकी सगळी ऑर्डर एकट्याच्याने कंप्लीट करणं अवघड आहे. त्याला कोणीतरी मदतीला हवं नाही? बरोबर आहे म्हणे तुझं. करेक्ट. काय संचिता? नाही म्हणजे अरविंदला मदत करणार ना तू? करेन मदत. मणी सर, तुम्हालाही शिक्षा होणार. मला नाही, मी सांगून गेलो होतो ह्या सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवा. तुम्ही लक्ष ठेवलं नाही, त्यामुळे तुम्हालाही शिक्षा, तुम्हालाही मदत करायला लागणार. करतो साहेब. मी पण मदत करते, म्हणजे ऑर्डर लवकर कंप्लीट होईल. अजिबात नाही. स्वानंदी, तुलाही एक शिक्षा आहे. तू इथं अरविंदच्या खुर्चीवर बसायचंस
आणि आमच्या कामावर देखरेख ठेवायचीस. ओके? अहो साहेब, उगाच कशाला? अजिबात नाही, मी सांगतोय तेच. आपल्या सगळ्यांना एक्स्ट्रा टाइम करायला लागणार आहे. तुम्ही कामाला सुरुवात करा. मी आलोच. म्हणे आलो. राजाराम, चल जरा. चल. चला करूयात सुरुवात. अरविंद सर, संचिता मॅम रेडी आहात? तर हे डॅमेज कपडे तुमच्या शुभ हस्ते त्यांना वाटायला सुरुवात करा. चला. हो मनीष अहो साहेब. चला चला चला, वाट बघताय ते. चला. मी पण करते ना काम. मॅडम प्लीज ऐका. तुम्हाला जो तुमचा जॉब दिलाय तो तुम्ही करा आणि आम्हाला आमचा जो जॉब दिलाय तो आम्हाला करू द्या. प्लीज जा. बसा बसा बसा. जा लगेच. बसा. स्वानंदी मॅम, तुम्ही बिंदास त्या खुर्चीवर बसा. चला दादा. मी सांगते. मॅडम मी बघते. अहो स्वानंदी मॅम, तुम्ही असं का करताय? त्यांना त्यांचं काम करू द्या ना. अहो सुईत धागा होते. हा हा हा, करेक्ट आहे करेक्ट आहे. करू द्या करू द्या. म्हणजे करून द्या. त्याशिवाय ते काम कसं करतील? थँक्यू. काय संचिता मॅम, जमतंय का? हो. अरविंद सर, ऑल गुड? हॅलो 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 ऑल. नाही नाही प्लीज बसून घ्या. प्लीज प्लीज प्लीज.
आय नो तुम्ही सगळे मनापासून काम करताय, उत्तम काम करताय, पण स्वानंदी मॅडम जर तुमची परमिशन असेल तर लंच ब्रेक करायचा का? हो साहेब, असं का विचारताय? बरं, आज सगळ्यांना लंच माझ्याकडून. अरे वा, बॉस असावा तर असा. सर, आजचा स्पेशल मेन्यू काय आहे? स्पेशल अवधी बिर्याणी. राजाराम प्लीज. हो हो. अरविंद सर, बिर्याणी छान आहे. नाही म्हणजे तुम्हाला भूक लागली असेल ना, लंच टाइम झाला ना, म्हणून म्हटलं. सर, बिर्याणी संपली. अरे आपण मोजले होते की मगाशी. इट्स ओके. अरे राजाराम, एनिवे मला भूक नव्हती, असू दे. म्हण्या तू हे घे ना. अरे पण मग तू. अरे ठीक आहे, मी स्वानंदी सोबत शेअर करतो. स्वानंदी, तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? घे. काय आवडली का सगळ्यांना बिर्याणी? हो, छान आहे सर. प्लीज कंटिन्यू. तुला माहितीये स्वानंदी, मी एअरपोर्टवरून डायरेक्ट फॅक्टरीतच आलोय. म्हणजे तुम्ही घरी गेलाच नाहीत? अहो पण तुम्ही मग मॅडम बाईसाहेबांना कळवलं की नाही? फोन केला होता, थोडी वैतागलेली मॉम. काय म्हणाली? मॅडम बाईसाहेब. आता हे काय नवीन स्वानंदी? हे बघ, तू मला सुजित सर म्हणतेस ते ओके, म्हणजे मला सुजित म्हणण्यासाठी तुझा वेळ घे, पण मॉमला मॅडम बाईसाहेब? एक कम ऑन, काहीतरी काकू मामी मावशी असं काहीतरी म्हण की. हे किती आपलंसं वाटतं. हे मॅडम बाईसाहेब म्हणजे खूप बरकं वाटतं. हो, मला नाही जमायचं. बरं ठीक आहे, टेक युअर टाइम, पण जास्त वेळ घेऊ नकोस. ऍक्च्युली मॉम एकटी घरी खूप बोर होते ग. म्हणजे तिलाही कळत नाही की ह्या एकटेपणाचं नेमकं काय करावं. अहो पण त्यांना मग एखाद्या महिला मंडळात किंवा भजन मंडळात पाठवा की, म्हणजे तिकडे 4 बायका भेटल्या की टाइमपास होतो. मॉम आणि भजनी मंडळ कोई चान्स ही नाही. खर तर तिचा एकटेपणा दूर करण्याचा एक उपाय मला माहिती आहे, पण तो कसा करावा हे कळत नाहीये. म्हणजे काय उपाय आहे? नाही म्हणजे काही माझी मदत लागत असेल तर सांगा, मी करेन नक्की. तू करशील मदत? हो साहेब, 100%. तुम्ही म्हणाल आणि मी मदत नाही करणार असं होईल का? बघा, हो, आपल्या आयांना आजकाल काय बी नको असतं. म्हणजे त्यांचं जर असं ऐकलं, त्यांची 4 कामं केली की त्या खुश. माझी आई तर माझ्यासाठी लगेच खीर-बीर बनवते. हो, माझ्या आईला सून हवी. माझ्या मागे लागलेली असते सतत, लग्न कर लग्न कर लग्न कर. करा की लग्न. म्हणजे तुमच्यासोबत लग्न करायला कोण मुलगी नकार देईल? तेवढं सोपं नाहीये ना ते. म्हणजे मुलगी मला नकार देणार नाही, पण प्रॉब्लेम असा झालाय की मला एखादी मुलगी आवडायला हवी ना. म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? तुझ्यासारखी. हॅलो आंटी, सुजित घरी आलाय का? त्याचा कॉल नव्हता लागत म्हणून तुम्हाला कॉल केला मी. ओ, अजून घरी नाही का आलाय? मला वाटलं तो नेहमीसारखं स्वानंदीला ड्रॉप करून घरीच आला असेल. हॅलो हॅलो आंटी आंटी. अरे
फ्युचर वाईफ आराम दमान बायको होणारी हा काय फ्युचर वाईफ बरं आहे का आता कुठं थांब गंमत आणली ये बघ आता हे काय नवीन सॉंग? शेरवानी तुला दाखवतो ये बघ ही गुलाबी आहे पक्काड ग लाडा देऊ नको आणि यो पिवळे हे बी पकड पकड अशी काय बघते भूत पाहिलं ग नाही तुझी मुदत संपली ना कसं आहे उद्या जर हप्ता दिला नाही तर तुला माझ्या संग गावाला यावं लागेल मी काय म्हणतो तू उद्या तयारीच ये ना नाही बॅग बिग घेऊनच ये कारण तुझं माझ्या संग गावाला जाणं कन्फर्म आहे